हाय, नमस्कार मैत्रिणींनो. जोस रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला मच्छीचं कालवण करून दाखवणार आहे. तर ही बोय मच्छी आहे. हे बघा, बाजारातून ही मी बोय मच्छी आणले. तुम्ही बाजारात जाऊन बघितलं तर सहज उपलब्ध होते, नेहमी असते, असं काही नाही की मिळत नाही. हे बघा, थोडी मोठी बोय आहे ही. आणि मी त्याचे चांगले स्वच्छ बाजारातून आणून स्वच्छ धुवून त्याचं सगळं खवलं वगैरे काढून त्याला मस्तपैकी कट करून घेतले अशा राऊंड शेप मध्ये. किती सुंदर दिसते बघा. आता आपण याचं कालवण करूया. तुम्हाला मी माझ्या पद्धतीने यातलं चिंचेचं कालवण करून दाखवणार आहे. याच्यात खोबरं वगैरे काही नाही, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि चिंच. तर तुम्हाला दाखवते मी. आता हे झाली माझी मच्छी आणि हे वाटप आहे. जसं मी सांगितलं, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण एक एक चमचा आणि हे एक टमाटर लागणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते आता कसं करायचं. सर्वप्रथम आपण वाटपाची तयारी करूया. ही झाली माझी कोथिंबीर. एक बाउल कोथिंबीर घेतली मी. या 3 मिरच्या घेतल्यात. आपल्या तिखटीप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता. धुवून घ्यायचे. हा एक टोमॅटो आहे, तो आपण कट करून घेतलाय. थोडस असं नॉर्मली रफली कट करून घेतलाय. आणि एक चमचा आलं, एक चमचा लसूण, हे बघ. आता याचा मी वाटप करून घेते आणि तुम्हाला दाखवते. या वाटपात मी थोडस आहे ना, ही चिंच भिजवली आहे, तीही थोडीशी घालणार आहे. म्हणजे त्याच्याने ना थोडीशी चिंचेची चव पण उतरते याच्यामध्ये. खूप छान लागते. थोडंसं आंबट कालवण हे चांगलं लागतं, कारण आपण याच्यात कुठल्याही प्रकारचे खोबरं वगैरे वापरत नाहीये. फक्त मिरची, कोथिंबीर, आलं, लसूणवरच करतो. तर थोडीशी जेवढी मऊ मऊ हे आहे चिंच, ती तुम्ही ह्याच्यात घालू शकता. हा, आता मी हे पातेलं ठेवलंय, गॅस लावले आहे. आता मी याच्यात तेल टाकणार आहे. तुमच्या इच्छेनुसार 1 ते 1.5 पळी. जरासं म्हणजे कालवणाला जरासं तेल मी थोडंसं जास्तच वापरते, तर तुमच्या हिशोबाने 1 ते 1.5 पळी तुम्ही वापरू शकता. आपल्या आपल्या इच्छेवर आहे. तर मी हे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापलं की आपण यात हे वाटप टाकणार आहे. जे आपण हिरवं वाटप केलंय, मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडस एक टोमॅटो आणि चिंचेचा कोळ. आधी याच्यात सुके मसाले टाकूया. सर्वात आधी हे लाल तिखट 1 चमचा, अर्धा चमचा हे आपले हळद, आपला गरम मसाला आहे अर्धा चमचा, आणि ही काश्मीरी लाल मिर्च अर्धा चमचा, आणि त्याबरोबर हे हिरवं वाटप. इतका सुंदर स्मेल येतोय वाटप टाकल्यात आपल्या. एकदा नक्की करून बघा. हा खूपच पटापट होतोय. काही तुम्हाला जास्त करायची गरज नाहीये. हे वाटप चांगलं आता आपल्याला ना मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचंय. मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचंय, तेल सुटेपर्यंत. 2-3 मिनिटं लागतात फक्त. हे बघा, हे चांगलं वाटप आपलं तेलामध्ये आपण शिजवून घेतले 2-3 मिनिटं. तेल पण चांगलं फुटलंय बघा, रिलीज झालं. जेवढं वाटप चांगलं शिजेल ना, तेवढं तुमच्या ग्रेव्हीला चांगलं टेस्ट येते. आता हे जे मिक्सर मधलं वाटप आहे ते आपण टाकून घेऊया. पाणी ते बघा, आणि ही चांगली उकळायची आहे. बरोबरीनेच हे चिंचेचा कोळ टाकतोय.
हे चिंचेचं आपण पाणी केलेलं तेही टाकून घेऊया. जेवढा तुम्हाला रस्सा पकडायचा आहे तेवढा तुम्ही पकडू शकता कालवणाला. आणि बरोबरीने चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचं. मी चवीपुरती मीठ टाकले. आता बघा आपल्या कालवणाला चांगली उकळी आले. 3 ते 4 मिनिट आपण चांगलं उकळून घेतलंय हे कालवण. हे बघा या वेळेस आपण ही सगळी मच्छी सोडायची आहे जेवढी तुम्हाला हवी आहे. हे बघा आणि याला चांगली उकळी काढून घ्यायची. 1-2 ते 3 मिनिटं मच्छी चांगली उकळून घ्यायची. बघा ग्रेव्ही किती सुंदर दिसते आणि एकदम झटपट होते. कोणीही आरामात करू शकते. तुम्हाला अगदी झटपट रेसिपी हवी असेल तर ही नक्की करून पहा आणि मला कळवा कशी झाली आहे ती. भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही छान लागतो. मी आज तुम्हाला ही भातासोबत सर्व करून दाखवणार आहे. आंबट आणि याचा चांगला मेळ होतो आणि खूपच सुंदर लागते. हे बघा हे आता माझं कालवण रेडी झालेलं आहे. किती सुंदर दिसतंय बघा. एकदम 10 मिनिटाच्या आतमध्ये कालवण रेडी होते. आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवणार आहे. चला तर मैत्रिणी हे बघा माझं झालेलं आहे पोळीचं कालवण रेडी. पोळीचं आम्ही आंबट पण बोलतो, कालवण पण बोलतो, तुम्हाला जसं असेल तसं. आणि मी हे भातासोबत सर्व केलेलं आहे. तुम्ही भाकरी सोबतही खाऊ शकता, चपाती सोबतही खाऊ शकता. खूपच चांगलं लागतं आणि 10 मिनिटात रेडी होतं. तुम्ही नक्की खाऊन बघा, खूपच यम्मी लागतं. थँक्यू. आणि जर आवडल्यास मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि काही कमेंट असेल तर मला सांगा. थँक्यू.